सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, मगाशी तुमचा आवाज गेल्यामुळे बोलता आलं नव्हतं, मात्र आता जे निकाल समोर येत आहेत हे कल आहेत, अगदी स्पष्ट आहे। मात्र हा कल जो दिसतो आहे तो कशाचं द्योतक आहे? कारण जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे स्पष्टपणे काँग्रेसचं बहुमत दिसतंच आहे, पण दुसरीकडे हरियाणामध्ये सुद्धा बाजी पलटली आहे। भाजप एकीकडे पुढे जाताना दिसतेय। बघा, आपण 5 मिनिटांपूर्वी बोलत होतो तेव्हा भाजप 48 जागांवर आघाडी दिसत होती। आता आपण बोलत आहोत आणि भाजप 47 जागांवर, म्हणजे एक जागा कमी दिसत आहे। मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेल की आपण एक 1.5 ते 2 तासानंतर जर बोलू शकलो तर अजून आपल्याला कॉन्क्रीट चर्चा करता येईल। इतक्या घाईघाईमध्ये काही प्रिडिक्ट करावं, काही मांडणी करावी असं मला अजिबात वाटत नाही। हरियाणातलं ज्या पद्धतीने देसाईजींनी सांगितलं की जवान किसान हा जो मुद्दा होता तिकडचा तो फार महत्वाचा होता। ज्या पद्धतीने कृषी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्याचा राग हरियाणातल्याच काय संबंध देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि तो राग निश्चितपणे या निवडणुकीमध्ये दिसल्या वाचून राहणार नाही। एक एक जागा पुन्हा एकदा भाजपची कमी होताना आणि काँग्रेसची वाढताना दिसत आहे। सो मला खात्री आहे की 1.5-2 तासांच्या नंतर आपल्याला परत ते चित्र बदललेलं दिसेल। जम्मू काश्मीरमध्ये एवढा यांनी काश्मीर फाईल, अमुकी फाईल, ढमकी फाईल इतक्या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा ज्या पद्धतीने काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये मुसंडी मारली आहे, म्हणजे भाजपाने एवढं द्वेषाचं राजकारण करून सुद्धा वारंवार रक्तरंजित इतिहास अगदी वाढवून आणि अतिरंजित पद्धतीने दाखवून सुद्धा माननीय राहुल गांधी यांनी जे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी केलेलं भाषण आणि तिथे त्यांना मिळालेला प्रतिसाद हा सगळा किती जेन्युइन होता हे आताच्या निकालातनं आपल्याला दिसत आहे। अगदी। मी हेमंत देसाई यांच्याकडे जाते। हेमंत सर, तुम्ही स्वतः जेव्हा दौरा केला होता हरियाणाचा त्यातून अनेक गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात असं तुम्ही म्हणाला होतात। ग्रामीण भागामधला जर कल आपण पाहिला तर थोडासा तो काँग्रेसच्या बाजूने झुकलेलाही पाहायला मिळतोय, जी आकडेवारी समोर येते हळूहळू त्यामध्ये। तर त्यामागे काही प्रमुख कारण जसं जवान किसान आणि पहलवान हा मुद्दा उपस्थित केला जातोय त्यानुसार? अगदीच नाही, हरियाणाचा मी स्वतः दौरा केला नाही, यांनी दौरा केला त्यांच्याशी माझी बातचीत झाली। मी असं आपल्याला सांगतोय की हरियाणा हे महत्वाचं राज्य राज्य आहे, पण तुम्हाला माहिती म्हणूनच हरियाणा विभक्त झाला। पण हरियाणामध्ये पूर्वी INLD नावाचा पक्ष होता जो चौटारांचा पक्ष होता आणि त्यानंतर दुष्यंत चौटालांचा JJP पक्ष होता। आता हे जे 2 पक्ष आहेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, ते प्रादेशिक पक्ष इथे इफेक्टिव्ह दिसत नाहीयेत आणि भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष तिथे दिसतोय स्पष्टपणे। म्हणजे याच्यामध्ये वोट डिवाइड झालेला आहे। JJPचं पूर्णपणे म्हणजे नेस्तनाबूत होईल का असं शंका यावी अशी परिस्थिती आहे। JJP आणि भाजप एकत्र होते पण JJP बाहेर पडलं त्याच्यामधून आणि भाजपने मग मुख्यमंत्री सुद्धा बदलले, पण त्यांना आपलं वारं लक्षात येत होतं। याचं कारण असं आहे की पहिल्यांदा जी पहिली टर्म झाली यांची, जे मुख्यमंत्री होते खट्टर, त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये बऱ्यापैकी काम त्यांनी केलं होतं, पण उत्तरार्धामध्ये मात्र त्यांच्या विरोधात वातावरण तापायला लागलं, कारण तिथे जाटांचं मोठं आंदोलन झालं, हिंसाचार झाला आणि शिवाय शेतकऱ्यांच्या बद्दल खट्टर यांनी अनेकदा वादग्रस्त उद्गार काढले, अनेकदा लाठीमार केला। त्यामुळे शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे आणि मुख्यतः मिनिमम गॅरंटीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची उकल मोदी सरकारने केली नाही। अनेक प्रश्न असे होते की जे केंद्र सरकारने नीट टॅकल केले नाहीत आणि त्याची किंमत हरियाणामधल्या भाजपच्या सरकारला सुद्धा द्यावी लागली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण हरियाणामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि जो मुख्यतः मी म्हटलं की लष्करी भरतीचा अग्निवीर प्रश्न जो आहे, त्यामध्ये फक्त टेम्पररी नोकरी होती ती आणि जी परमनंट नोकरी हवी होती। आणि तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक जाहिरातींच्या याच्यामध्ये लाखो लोक अर्ज करत होते, त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि अग्निवीर योजनेमुळे त्यांचं समाधान झालं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जरी भारतीय जनता पक्षाचा तिथे पुन्हा मुसंडी मारली तरी हे प्रश्न त्याच्यामुळे संपलेत असं म्हणता येणार नाही। आज केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, त्यांच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत आणि त्यामुळे त्या आधारे त्यांनी विजय मिळवला असेल तर ठीक आहे। लोकांना त्यांनी या पद्धतीने टॅकल केलं असेल किंवा या प्रतिकूलतेवर मात करत असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे, लोकमताचा जो कौल असेल। पण ज्या प्रकारे छोटे पक्ष तिथे संपले त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आणि तिकडे भाजप अशी लढाई झाली
आणि हो. त्या ठिकाणी जे इंजिनियर यांचा एक पक्ष होता किंवा जमाते इस्लामी असा हा पक्ष होता, आणखीन एक पक्ष होते, छोटे छोटे जे पक्ष ज्यांना भाजपची बी टीम म्हणून संबोधलं जातं, त्या ठिकाणी तिथे ते परिणामकारक असल्याचं आत्ताच्या कलावरनं दिसत नाही. आणि हेच महाराष्ट्रात उद्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात भाजपच्या बी टीम ज्या आहेत, त्या बी टीम आपल्याला माहिती आहे कोण आहेत त्या. या बी टीम जर प्रभावी ठरल्या नाहीत तर मात्र लढाई जी असेल ती थेट महाविकास आणि महायुती अशी होईल. भाजपची बी टीम प्रभावी लोकसभेत ठरली नाही आणि यावेळी ठरेल असं मला वाटत नाही. अगदी सुषमाजी आपल्याकडे येते, महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर या निवडणुकांचे जे परिणाम आहेत त्या अर्थातच महाराष्ट्राच्या निकालावरती कशा पद्धतीने लागू शकतात असा तुमचा एक अंदाज? मला असं वाटतं की या दोन राज्यांची आणि महाराष्ट्राची परिस्थिती अशी वेगळी आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी कसे होते की लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सेना, आता त्यात आणखीन दोन नवीन पक्षांची भर पडली. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणारे, MIM ची काय पोझिशन आहे, वंचित बहुजन आघाडीची काय पोझिशन आहे तो वेगळा आहे, तिसरी आघाडी वेगळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठं गुंतागुंतीचं चित्र आहे. आणि शिवाय व्होट ट्रान्सफर कशा प्रकारे होतील, म्हणजे जर आपल्याला महायुतीचा जरी विचार केला तरी अजितदादांच्या पक्षाची मतं भाजपला फारशी मिळाली नाहीत, भाजपची थोडीशी प्रभाव ट्रान्सफर झाली असा प्रश्न तिथे निर्माण झाला. त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकष जो आहे त्या ठिकाणी अमुक झालं म्हणून महाराष्ट्रात तसं घडेल असं डोक्यामध्ये ठेवता कामा नये. आणि जर महाविकास आघाडीला वाटत असेल की सगळं आता आपल्या बाजूनेच आहे, तेव्हा त्या अति आत्मविश्वासाच्या कैफामध्ये न राहणं त्यांनी हे जास्त हितकारक होईल असं मला वाटतं. नक्कीच. हेमंतजी, सगळ्यात महत्त्वाचा आता आपण जो विचार करतोय की महाराष्ट्राच्या दृष्टीनं काय, तर सध्या येत्या काळातल्या निवडणुका हा अतिशय महत्त्वाचा आणि गहन असा विषय आहे खरं तर इथल्या सरकारसाठी. कारण दोघांसाठी म्हणजे महाविकास आघाडी आणि युतीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. या निकालांचे काही ना काही परिणाम हे इथे आपल्याला अगदी थोड्याफार फरकानं का होईना उमटताना पाहायला मिळू शकतात. तुम्ही जो प्रश्न विचारले तर थेट उत्तर असं सांगतो की जर हा विजय हरियाणामध्ये, मुख्यतः हरियाणामध्ये विजय, कारण जम्मू काश्मीर इज अ पिक्युलर स्टेट, हे त्याचा जम्मू काश्मीर मधले सगळे प्रश्न वेगळे आहेत. 370 कलमापासून बाकीच्या अनेक गोष्टी तिथे आहेत, त्यामुळे त्याचा आपल्याला निकष अन्य ठिकाणी लावता येणार. हरियाणा मात्र उत्तर भारतातलं एक महत्वाचं राज्य आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हरियाणामध्ये जर असं समजा असं झालं तुम्ही की काँग्रेस विजयी झालं तर काँग्रेसला मोठा आत्मविश्वास तिथे प्राप्त होईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती म्हणजे इथले जे पार्टी केडर आहे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं, त्यांना स्फुरण अधिक मिळेल, त्यांना एक कॉन्फिडन्स येईल त्यांना की आपण हे होऊ शकतं, महाराष्ट्रासह बदल होऊ शकतो. या दृष्टीने एक ट्रेंड सेटर म्हणून हरियाणा हे राज्य होऊ शकतं. जर तिथे भाजपचा विजय मिळाला तिथे भाजपला, तर मात्र भाजपचं महाराष्ट्रातलं जे महायुतीला असं वाटू शकतं की सगळे सर्व्हे दाखवत आहेत की आपण मागे आहोत, पण तसं हरियाणामध्ये सुद्धा दाखवलं जात होतं. अगदी एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पुढे दाखवत होता, अगदी क्लीन स्वीप दाखवला जात होता. त्या ठिकाणी सुद्धा जर भाजप येत असेल तर महायुतीमध्ये आपण आपली सत्ता कायम ठेवू शकतो असा आत्मविश्वास हा महायुतीला येईल, हे आपण लक्षात घेऊ. अगदी. हेमंत सर, मुळात भाजपचं जर आपण समीकरण जातीचं बघितलं तर त्यांनी जसं खट्टरांना बाजूला करून सैनी तिथे आणले आणि मग ओबीसी राजकारण जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं तिथं वापरात आलं आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी हे जे कल आहेत ते दिसतात असंही म्हटलं जातं. कारण ओबीसी कायम हे भाजपच्या बाजूनं राहिलेले आहेत. त्यात लखपती दीदी ही योजना सुद्धा महिलांसाठी प्रभावी ठरते हरियाणात असंही म्हटलं जातंय. या सगळ्याचेच परिणाम म्हणून जर येत्या काळामध्ये भाजपचं सरकार आलं तर तसाच ट्रेंड जो आहे किंवा तसाच स्वरूपाचा फायदा किंवा ओबीसीचं जे गणित जे आहे जे बांधण्याचं काम सध्या सुरू आहे, लोकसभेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे, याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्रात दिसू शकेल असं वाटतंय का? भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की बदलतं वारं त्यांच्या पटकन लक्षात येतं आणि त्याप्रमाणे ते करेक्टिव्ह स्टेप्स घेतात आणि म्हणून त्यांना यश मिळतं. आता हे लक्षात घेतलं की महाराष्ट्रासह धनगरांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल शिंदे सरकारने टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आदिवासी आणि धनगर यांच्यामध्ये जी एक रिफ्ट निर्माण झाली होती ती कदाचित तो प्रश्न थोडासा निवळण्याची शक्यता आहे. आपल्याला हे माहितीये की जरांगे पाटलांमुळे मराठा मतं जी आहेत ती पूर्णपणे भाजपच्या विरोधात लोकसभेमध्ये गेली होती आणि विधानसभेत तेच होण्याची चिन्ह आहेत.
आणि ओबीसी हा जो देवेंद्र फडणवीसांच्या शब्दात आमचा डीएनए असं म्हणतात, ती ओबीसी मतं सुद्धा भाजपकडे त्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये राहिली नाही. त्याशिवाय धनगर आणि आदिवासी यांच्यात, धनगरांना आदिवासींच्या मधून आरक्षण पाहिजे होतं म्हणून त्यांच्यामध्ये एक आदिवासींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आदिवासी दलित मतं, अनेक मोठ्या प्रमाणात ओबीसी मतं सुद्धा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडे शिफ्ट झालेली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ताच्या बदलत्या सगळ्या वातावरणात जर हरियाणामध्ये भाजपला विजय मिळाला तर ही अँटी इन्कम्बन्सीची लाट काही प्रमाणामध्ये थोपवून ठेवण्यामध्ये यांना यश येऊ शकतं महायुतीला. आणि दुसरी गोष्ट की संविधान धोक्यात आहे हा जो प्रश्न, हा जो जे नॅरेटिव्ह, आणि ते खरंच होतं आणि आहे, ते नॅरेटिव्ह लोकांना त्यावेळी पटलं लोकसभेत, पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये तसं विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होईल असं नाही. त्यामुळे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला आपला एक पॉझिटिव्ह अजेंडा ठेवायला लागेल. आणि माझ्या मते आत्तापर्यंत हे महायुती सरकार कसं वाईट आहे, कसं पोकळ आहे, कसं भ्रष्ट आहे, किंवा लाडकी बहीण योजना किंवा अन्य योजनांवरती टीका करण्याच्या पलीकडे आपला अजेंडा जो आहे, आम्हाला काय करायचं, आमचा महाराष्ट्र कसा असेल, हे ठेवण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडनं अजून झालेलं नाहीये आणि ते होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. हेमंत सर, मुळातच हरियाणातलं चित्र पाहिलं तर खूप एकीकडे अँटी इन्कम्बन्सी जाणवत होती आणि त्यामुळे काँग्रेसचं सरकार येईल असा इतका एक ठाम विश्वास होता. कारण सरळपणे जे जवान असतील किंवा पहलवान आणि किसान हे सगळे विरोधात होते आणि त्यासाठी गेल्या 10 वर्षात प्रचंड मेहनत या सगळ्यांची होती. कारण त्यांची आंदोलनं ही खूप बोलकी होती आणि त्यावरनं येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या सुद्धा खूप बोलक्या होत्या. इतकं असूनही भाजपनं जर तिथे मुसंडी मारली तर त्यामागची नेमकी काय रणनीती महत्वाची ठरली असं म्हणता येईल? एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की जाटांची मतं सरसकटपणे काँग्रेसला मिळालेली आहेत असं आपण गृहीत धरतो. हो. याचं कारण असं आहे की जे खट्टे होते ते काही जाट नव्हते. भाजपनी बिगर जाट मतं जी आहेत हरियाणामधली ती आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जाटांना सुद्धा एक प्रकारे आधार देण्याचं काम जे आहे ते किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम भाजपने पद्धतशीरपणे चालू ठेवलं होतं. दुसरी गोष्ट अशी की आता जी काही पावलं उचलली त्यांनी, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जसं कांद्याबाबत किंवा सोयाबीन बाबत, कॉटन बाबत, त्याचप्रमाणे तिथे आधार भावांबाबत सुद्धा आम्ही काही पॉझिटिव्ह गोष्ट करू, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पावलं उचलू आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट पॉलिसी बाबत शेतकऱ्यांना आम्ही नक्की आधार देऊ, अशा प्रकारची आश्वासनं देण्यात आली होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वीज आणि पाणी याच्याबाबत काही कन्सेशन देण्याचा त्यांनी विचार बोलून दाखवलेला होता. अशी अनेक प्रकारची पावलं त्यांनी तिथे उचलली आणि त्याचा एक परिणाम असेल. आणि शिवाय तुम्ही जर बघा की केंद्र सरकारच्या जो बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये अनेक पावलं त्यांनी होती ती फार्मर्सच्या दृष्टिकोनातून काही उचललेली होती. आणि हरियाणामध्ये मुख्य तुम्हाला लक्षात येतं की मुख्यतः गव्हाचं पीक आहे. गहू हा महत्वाची गोष्ट तिथे गहू आहे आणि गहू तांदूळ सुद्धा आहे, पण गहू हा महत्वाची आहे. त्यासाठी जे काही करायला पाहिजे ती पावलं उचलण्याचा प्रयत्न तरी त्यांच्याकडनं होतो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसची संघटना म्हणून काँग्रेसची संघटना हरियाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये सशक्त पाहिजे तेवढं नाही. कुमारी सैलजा आणि हुडा यांच्यामधले मतभेद, ज्या सैलजा या दलित समाजातले आहेत आणि त्या राजीव गांधींच्या पासून काँग्रेस पक्षात आहे, त्यांच्यातले मतभेद प्रकट झाले. त्यांनी ते राहुल गांधींनी त्यांच्यामध्ये एकी घडवण्याचा प्रयत्न केला, एका व्यासपीठावरती सुद्धा त्यांना आणलं होतं, पण त्यामुळे वेगळे सुद्धा सिग्नल गेले. आणि या अनेक गोष्टी, अनेक फॅक्टर जे आहेत ते याच्यामध्ये कारणीभूत ठरू शकतात. दुसरी गोष्ट आहे की जो बाबा राम रहीम आहे त्याला बरोबर निवडणुकीच्या वेळेस सोडायचं, पॅरोलवरती सोडायचं, आणि त्यांनी थेटपणे आवाहन केलं की भाजपला मतं द्या, आणि त्याचा एक मोठा प्रभाव त्या ठिकाणी आहे हरियाणामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हरियाणामध्ये नूह येथे दंगल झालेली होती आणि तिथे हिंदू कन्सॉलिडेशन करण्याचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न करण्यात आलेला होता. या अनेक गोष्टी आहेत. ते भाजप वेगवेगळे फंडे वापरतं, कधी विकासाचा, कधी धर्माचा, कधी जातीचा, आणि हे फंडे वापरून भाजप कशा प्रकारे यश मिळवतो हे आपल्याला माहिती. नक्कीच, हे म्हणजे अतिशय रंजक स्वरूपामध्ये निकाल जे आता ते समोर येत आहेत. या संदर्भातलं तुमचं विश्लेषण आम्ही अधिक जाणून घेणारच आहोत.